हाय, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी सकाळी म्हणजे मी तरी आज खूप लवकर उठलेली आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट 6:30-7 वाजताच उठलेली आहे. अलाराम लावलेला होता त्यामुळे उठले, कारण युगीतला शाळेमध्ये पाठवायचं आहे. त्यामुळे मी माझ्या झोपेसोबत काही रिस्क घेऊ शकत नव्हती, कारण मला जर होतं की मी एकदा जर झोपली तर माझी झोप उघडणार नाही. म्हणून मी तेव्हा उठली, मग बसली आणि मग 7 वाजतापासून थोडीफार माझी कामं करायला सुरुवात केली. त्यानंतर 7:30ला वगैरे जे मी युगीतला पण उठवून दिलेलं आहे. आता युगीतचा ब्रश वगैरे झालेला आहे आणि आता त्याचं बिस्किट आणि दूध वगैरे पिणं जे आहे ते सुरू आहे. ते झालं की आम्हाला शार्प 9ला त्याला शाळेमध्ये सोडायचं आहे. आता आज तो खूप टाईमपास करत आहे, पण आता मी त्याला खूप सांगत आहे की जायचं. आज फर्स्ट डे आहे तरी तो पण एक्सायटेड आहे. त्याचं एवढंच आहे की घराच्या बाहेर जायला मिळणार आहे आणि मला मस्त असं खेळायला मिळणार आहे. त्याचं एवढं आहे. आता बघूया तो आज कसा काय रिॲक्ट करतो ते. तर मी छान छान अभ्यास करीन. इथला शाळेत सोडून आलेलो आहे आणि युगीत घरातून निघताना तो खूप जास्त एक्सायटेड होता. सगळं त्याचं असं छान होतं की हां मी जाईल, मी बसेल, सगळं छान. 9ची शाळा होती, आम्ही काहीतरी 9:05ला तिथे पोहोचलो. 9ची शाळा होता, आम्ही काहीतरी 9:05ला तिथे पोहोचलो. त्यानंतर छान असा मॅडम, टीचर, स्टाफ वगैरे सगळा उभा होता. वेलकम वगैरे केलं त्यांनी. पण युगीतला आतमध्ये जायचं नव्हतं, गेटच्या आतमध्ये. त्याचं पूर्ण वेळ असं सुरू होतं की मम्मा तू चल, मम्मा पाहिजे आहे. मी त्याला तिथे खूप सांगितलं की तू जा, मग मी तुला येताना छान छान आईस्क्रीम खाऊया आपण, मग जाऊया बाहेर कुठेतरी, आज तुला स्कूलमध्ये जायचं आहे, असं तसं सगळं सांगितलं. पण त्याचं होतं की नाही मम्मा मला नाही जायचं आतमध्ये, मला नाही जायचं आहे. त्याचे पप्पा पण आज त्याला सोडायला आले होते, आम्ही दोघं पण गेलो होतो. पण तो काही केला जात नव्हता. असं आमचा 5 मिनटं तिथे गेला. मग त्या मॅडम वगैरे त्याला खूप बोलवत होत्या. त्यानंतर एवढ्या ह्याच्यात मला काहीच जमलं नाही. मी त्याच्याकडेच बघत होती, मला काही सुचत नव्हतं की आता याला आतमध्ये कसं पाठवायचं. सकाळपासून तर असं त्यांनी खूप वेळ घेतला, पण मी त्याला 1.5 तास आमचा रेडी होण्यातच गेला सगळा. कसा तो रेडी झाला, मग शाळेमध्ये नेला आम्ही त्याला. मग शेवटी मॅडम आल्या आणि त्यांनी त्याला उचललं, कडेवर घेतलं आणि आतमध्ये नेलं. तिथे छान टॉईज वगैरे खेळायला वगैरे सगळं होतं. मी त्याला म्हणत होती की जा, तुला आजपासून ते काही तुला काही लावणार नाही आहे शाळेत एकदम की नाही आज अभ्यासच करायचा, हेच करायचं. आता पहिले त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता याला हे पूर्ण जी आता आहे शाळा 22 दिवस, त्याच्यामध्ये त्याला आम्ही फक्त स्कूलमध्ये सेटल करण्याचा प्रयत्न करू आणि फक्त तो खेळेलच म्हणून, बाकी त्याला काहीच आम्ही देणार नाही म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर मी त्याला तेच म्हणतो की तुला फक्त खेळायचं आहे, टिफिन फिनिश करून घरी यायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. त्याच्यासाठी पण तो अग्री नव्हता. शेवटी मॅडमनी म्हटलं की मी नेते त्याला आतमध्ये. मॅडमनी त्याला आतमध्ये नेला आणि मग दुसरी मॅडमनी सांगितलं आम्हाला की तुम्ही जा, तुम्ही जोपर्यंत त्याच्या डोळ्याने दिसाल तो अजून रडेल म्हणून. मग आम्ही तिथनं निघालो, कारण जास्त वेळ थांबलो असतो तर मग घरी यायला पुन्हा हे झालं असतं. म्हणून मग आम्ही पण थांबलो नाही. मी पण विचार केला की नाही आपण पण स्ट्रिक्ट राहायला पाहिजे थोडंसं, कारण आज तर त्याने आता तो किती दिवस असा त्रास देईल हे मला माहिती नाही, पण तो निदान 4-5 दिवस तरी असा त्रास देईलच. आणि आज आपण त्याच्या समोर जर थोडंसं असं मेल्ट झालं तर त्याला हे कळून जाईल. म्हणून मी म्हटलं नाही, मी पण त्याला देऊन दिलं की नाही तुला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आणि आम्ही लगेच गाडी टर्न करून जे आहे ते घरी निघून आलो. खूप वेळपर्यंत आम्हाला त्याचा आवाज जो आहे, त्याचा आवाज खूप मोठा आहे. खूप वेळपर्यंत बाहेरपर्यंत त्याचा आवाज आम्हाला ऐकूसुद्धा येत होता की तो जोरात रडत आहे म्हणून मम्मा करून. पण तरी आम्ही घरी आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर असा विचार केला की आता तो किती रडत असेल, काय रडत असेल. माझ्या मॅडमला एकदा फोन करून विचारायचं की काय. पण मी म्हटलं नको. शेवटी आता शाळेत त्याला पाठवायचंच आहे आणि ते लोक चांगलं हँडल करतात हे माहिती आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तसंही तिने म्हटलं आहे की तुम्ही 2 तासात त्याला घ्यायला या म्हणून, 11:30ला तुम्ही घ्यायला येऊ शकता. तर आता तो काय करत असेल तिथे शाळेत काय माहिती. मी तर त्याला सांगितलं की, आणि आज त्याला टिफिनमध्ये मी त्याला विचारूनच दिलेलं आहे त्याला काय पाहिजे. तर तो बोलला की हा तू मला एक ॲपल देऊन दे आणि थोडंसं काहीतरी एखादं त्याचे ते छोटे बिस्किट्स होते काहीतरी, ते तू मला दे म्हणून छोट्या बॉक्समध्ये आणि मोठ्या बॉक्समध्ये ते. तर त्याच्या हिशोबानेच, त्याच्या म्हणण्याप्रमाणेच मी त्याला सगळं दिलेलं आहे आज. तर बघूया आता 11:30ला त्याला घ्यायला जायचं आहे. काय करतो तो, तर आता उद्यापासून जातो की नाही जातो मी सांगते तुम्हाला.
आता त्यानंतर मी घरी वगैरे आल्यानंतर जे आहे ना, सध्या ना खूप जास्त हे ऐकायला मिळतं आहे मला, की जिथे तिथे लोकांना डिहायड्रेशन होत आहे आणि लूज मोशन्स वगैरे लागत आहे. माझ्या आजूबाजूला पण आता माझ्या काही मैत्रिणी वगैरे आहे, त्यांच्याशी पण बोलले ना, तर त्यांनी पण मला सेम असंच सांगितलेलं आहे, की आता हे असं का बरं होत आहे. बरं त्यांना तर त्यांना होतच आहे, त्यांच्या मुलांना पण हे होत आहे. तर होऊ शकतं हे गरमीमुळे होत असेल, पाणी कमी पितो आपण किंवा काही. आणि सध्या मला पण असंच होत आहे, म्हणजे असं गरमीमुळे होऊ शकते. वातावरणात सतत चेंजेस होत आहे. आता कधी पाऊस, तर खूपच जास्त ऊन पडत आहे आणि खूप वेगळं असं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे जे आहे ते बॉडी लवकर डिहायड्रेट होते. तर तुम्ही आपलं जेवढे पण पाणी खूप जास्त प्या. आणि जिथे तिथे बघत आहे मी आता हेच ऐकायला मिळत आहे, की हां आम्हाला पण सेम प्रॉब्लेम होते, आम्हाला पण असाच त्रास सुरू होतो आहे. म्हणून म्हटलं की तुमच्याशी पण एकदा शेअर करावं. प्या, बटर मिल्क प्या, फ्रूट्स जास्त खा, असं सगळं आपलं व्यवस्थित रुटीन ठेवा. तुम्हाला हा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, कारण आता सध्या हे कॉमन आहे, हे सगळ्यांनाच सुरू आहे. आणि त्यानंतर जे आहे आता युगीतला तर शाळेत आम्ही सोडून आलेलो आहे. त्यानंतर म्हटलं युगीत येईल तर त्याला काहीतरी खायला लागेल. मग त्यासाठी जे आहे मी इथे त्याच्यासाठी ओट्स बनवायला घेतले आहे, कारण आता तो आल्यावर त्याला लगेच वरण भात किंवा भाजीपोळी देणं तो थोडासा कंटाळा करतो खायला. मी म्हटलं चला आज छान त्याच्यासाठी इथे ओट्स बनवूया. आणि सोबतच जे आहे बाजूला मी साबुदाण्याची खीर बनवलेली आहे माझ्यासाठी. तर तो साबुदाणा मी लगेच भिजवला होता आणि त्यामध्ये थोडं पाणी, साखर, दूध घालून जे आहे मी त्याला छान उकळून घेतलं आणि ती पण एका साईडला रेडी आहे. आता ती खायची आहे मला. त्याच्या आधी म्हटलं युगीतसाठी ओट्स बनवून ठेवून द्यावं आणि नंतर युगीतला आणायला जाते म्हटलं. तर त्यासाठी जे आहे इथे मी आज त्याला तुपामध्ये बनवती आहे ओट्स. तर इथे ओट्स जे आहे ते थोडेसे भाजून घेतले आणि त्यामध्ये तुमच्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स असतात तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे आज बीटरूट होतं, व्हेजिटेबल्स कुठलंच नव्हतं, त्यामुळे मला तिच्यात काही घालायचं नाही आहे. टमाटर घेतलं आहे मी इथे, कांदा घेतलेला आहे आणि आपलं बीटरूट घेतलेलं आहे. कॅरेट वगैरे आज नाही आहे माझ्याकडे अवेलेबल, तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाकू शकता. मी तेच करून घेते आहे, कारण कसं आहे तो शाळेतून आल्यावर मला त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि मला माहिती आज मी त्याला खूप हलकाच ब्रेकफास्ट दिलेला आहे टिफिनमध्ये. आता त्याला मी विचारलं तर तो म्हणाला की मी काही खाणार नाही आणि मला माहिती होतं आता पहिला दिवस त्याला स्वतःच्या हाताने तो खात नाही, त्याच्यामुळे त्याला मी काही असं पोळी किंवा पराठा वगैरे देईल तर तो खाणार नाही, म्हणून मी त्याला एक ॲपल पूर्ण कट करून दिलेला आहे. आणि छान छोटे छोटे एका याच्यातनं छान मी ते लिटिल हार्ट्सचे बिस्किट्स येतात ते एका पॅकमध्ये त्याला दिलेलं आहे आणि हे एवढं तो खाऊन येईल मला माहिती आहे. म्हणून थोडंसं हेवी म्हणून जे आहे ना मी इथे छान ओट्स बनवून घेतले आहे त्याच्यासाठी, कारण मला माहिती आहे त्याला आल्यावर भूक लागेल. आणि एका साईडला जी आहे छान माझी साबुदाण्याची खीर ही पण मी बनवून घेतली आहे. आणि मला आठवत नाही की मी लास्ट टाईम कधी बनवली होती ही खीर, म्हणजे खूप वर्षानंतर आज मी ही खीर बनवलेली असेल. आता ती कशी बनली आहे ही मला माहिती नाही. त्याच्यात थोडी मी साखर कमीच टाकलेली आहे, तर त्याच्यामुळे साखर त्याच्यात थोडी कमी झालेली आहे, बाकी छान बनलेली असेल. तर तिला एका वाट्यात मी काढून ठेवून दिलं, कारण ती खूप जास्त गरम होती तर लगेच मला खाता येणार नव्हती ती, म्हणून मग मी तिला एका वाट्यात काढून ठेवून दिलं. तोपर्यंत ती थंडी होईल म्हटलं माझं हे होईपर्यंत. तर आता इथे मी ओट्स पण टाकून दिलेले आहेत, म्हणजे थोडंसं भाजायला तुपामध्ये छान. आणि एका साईडला जे आहे मी आता त्याच्यात मला पाणी टाकायचं आहे, त्याच्यासाठी आता पाणी सध्या जे आहे मी गॅसवर गरम करत नाही आहे, कारण गॅसचा आता थोडासा प्रॉब्लेम म्हणजे भेटत तर आहे पण रिस्क कशाला, म्हणून जे आहे ना मी आपलं कॅटल आहे माझ्याकडे, मी कॅटलमध्येच मला जिथे जिथे गरम पाणी लागते तिथे तिथे मी कॅटलमध्ये जे आहे ते पाणी गरम करते आणि त्यानंतर ज्या पदार्थात गरम पाणी पाहिजे असते त्याच्यामध्ये ते सोडते. आता इकडे बॅकग्राऊंडला जे आहे ना माझ्या नवऱ्याचं सुरू आहे की युगीत गेलेला आहे, त्याला आणायला चल तसं तर त्यांनी आम्हाला म्हणजे मॅडमनी म्हटलेलं आहे की तुम्ही 11:30 वाजता या, कारण आज त्याचा पहिला दिवस आहे, तो राहतो नाही राहत. आणि आम्ही आता त्याला सोडून आल्यावर त्याचा थोडंसं तर त्याला आता तो रडणं त्यांनी सुरू केलेलं आहे. तर आता आम्हाला घरी माहिती नाही की तो तिथे काय करतो आहे. आता आम्हाला असं आता यांना तर असं वाटत आहे की तो किती रडत आहे आणि किती नाही, असं यांचं असं जीव जे आहे ना, मी तरी थोडंसं हे करून घेते की नाही तो असेल म्हणून राहील, कारण मला माहिती आहे तो राहतो, तो थोडा वेळ करेल आणि नंतर राहील असं मला वाटत आहे. पण यांचं असं आहे की नाही चल, यांचं 11 वाजतापासून सुरू झालेलं आहे की चल आपण त्याला घेऊन येऊ. पण मी त्यांना खूप समजवत आहे की नाही, मॅडमने आपल्याला सांगितलं होतं 11 नाही, तुम्ही 11:30ला या. तशी तर 12:30पर्यंत त्याची शाळा आहे, पण तुम्ही 11:30ला येऊ शकता. तर हेच माझं जे आहे ना इकडे यांना समजावणं सुरू आहे.
आता शेवटी ते ऐकत नाही, तर मी त्यांना म्हटलं की आता मी हे ओट्स टाकलेले आहेत, आता हे शिजू देत. आता हे जेव्हा होतील ना त्यानंतरच आपण युगीतला जे आहे ना आणायला जाऊया. तोपर्यंत जो आहे तुम्ही पण वाट बघा. आणि मला खीरसुद्धा खायची आहे. खीर माझी संपल्यावरच जे आहे आपण त्याला स्कूलमध्ये आणायला जाऊया. तर असं सगळं माझं यांना समजवणं सुरू आहे. पण यांचं जे आहे ना एवढं टेन्शन घेणं सुरू आहे की तो काय करत असेल, कसा असेल. आणि आज पहिल्यांदा त्याचा म्हणजे एवढा वेळ घर शांत आहे ना, त्यामुळे खूप असं कसं तरी होत आहे आम्हालासुद्धा. तर आता इथे आम्ही दोघं पण सगळं खाऊन जे आहे ना बघत आहे की म्हणजे वाट बघत आहे कधी 11:30 वाजतील आणि कधी आम्ही घ्यायला जाऊ म्हणून. आम्ही असंच बसलेलो आहे. आमचं आज कशातच मन लागत नाही आहे. खूप बोर होत आहे, कारण युगीत घरात नसल्यामुळे ना खूप असं विचित्र वाटत आहे आम्हाला. काय करू आणि काय नाही असं होत आहे. आणि यांचं सुरू आहे चल चल. तर मी त्यांना म्हणते की अजून 10 मिनटं आहे, 10 मिनटानंतर आपण त्याला आणायला जाऊया. 11:30 होणार आहे, त्याच्यानंतर आपण जाऊया. सो आत्ता झालेल्या 11:30 आणि आता आम्ही निघालेलो आहे युगीतला आणायला. आता बघूया स्कूलमध्ये गेल्यावर ते लोक काय म्हणतात तर. आणि एवढा जोक झाला आमचा. आम्ही 11:30ला स्कूलमध्ये गेलो आणि आता वापस पण आलो. त्यांनी काही युगीतला आम्हाला दिलेलं नाही आहे, कारण आम्ही गेलो तो युगीत मस्त जे आहे ते क्लासरूममध्ये बसलेला होता आणि व्यवस्थित होता, काही रडत वगैरे नाही असं त्याच्या टीचरने आम्हाला इन्फॉर्म केलं. आणि मग आम्ही त्यांना विचारलं की आम्ही नेऊ का याला, तर ते म्हटले की नाही, तुम्ही 12:30ला या आणि याला घेऊन जा. काय काय केलं सांग. काय खेळला तू स्कूलमध्ये आज? हां, बरं आज तू स्कूलमध्ये काय केलं ते तर सांग. क्रेयॉन सगळे भरले याच्यात. कलर केलं. आणखी आणखी काय खेळला? ब्लॅक चॅनल. हा, ब्लॅक चॅनल. का ब्लॅक चॅनल? व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. अरे तू स्कूलमध्ये काय केलं ते सांगास. मज्जा आली स्कूलमध्ये? हो. खूप हम्म. खेळला तू? हम्म. अजून काय केलं? आता उद्या पण आपल्याला स्कूलमध्ये जायचं. ओके, हा. हा, रेडी? आम्हाला स्कूलमध्ये नाही जायचं. असं नाही बाबू, जायचं. स्कूल तर छान राहते ना, स्कूलमध्ये छान छान खेळणे राहते. मला स्कूलमध्ये नाही जायचं. युगीने आज कलर केला ना छान. आता ब्लॅक चॅनल आमचे. ब्लॅक चॅनल आम्ही केलाय आता. आज मी स्कूलमध्ये केलाय मला. मी स्कूलमध्ये गेलाय. ड्रॉइंग पेपर. ड्रॉइंग काय ड्रॉइंग केलाय? सर्कल आणि स्क्वेअर. मम्मी. असा स्क्वेअरच्या आतमध्येच जो आहे तो युगीतनी छान असा भरलेला आहे कलर. आणि हा याच्यामध्ये आणि युगूला व्हेरी गुड पण मिळालेला आहे एका पेपरवर. आज पहिल्या दिवशी हे केलेलं आहे युगूने आणि छान केलं आहे. घरी मी एवढे प्रयत्न केले पण यांनी आतापर्यंत कधी केलं नाही. आज बरोबर करून आला शाळेमध्ये. फाडायचा नाही तो पेपर, राहू दे. तुझा कामाचा पेपर आहे तो, ड्रॉइंगचा, पहिल्या दिवशीचा. माझ्या कामाचा आहे. तू माझ्या कामाचे, तुझ्या कामाचे नाही. हा, माझ्या कामाचे. आता तू उद्या मॅडमला म्हणशील मला दुसरं दे म्हणा, मी आज दुसरी ड्रॉइंग करते म्हणा. ठीक आहे? ठीक आहे का? बाय. चला, हा व्लॉग इथेच एंड करतो आम्ही. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.